वर्षा बंगल्यावर काहीतरी अपशकुनी प्रकार आहे, तिथे काळी विद्या आहे आणि म्हणून लोक त्या ठिकाणी राहायला जात नाही, या पद्धतीचा संभ्रम या वक्तव्यांमधनं दिसतो आहे. जादूटोणा विरोधी कायदा महाराष्ट्रामध्ये संमत झालेला आहे. त्यामध्ये 2 मुद्दे आहेत. पहिला मुद्दा असा आहे की डायरेक्टली कायद्याचं उल्लंघन कोणी केलं का, आणि दुसरं कायद्याच्या स्पिरिटच्या विरुद्ध कोणी जाहीररित्या वक्तव्य करतं आहे का. मधल्या काळामध्ये शरद पवारांनी उद्धव ठाकरेंना करणी केली या पद्धतीचे उद्गार बावनकुळे यांनी काढले होते. ते डायरेक्ट कायद्याचं उल्लंघन आहे. जादूटोणा विरोधी कायद्यामध्ये अनुसूची 6 नुसार एखाद्या व्यक्तीनं करणी केली असं म्हणणं इटसेल्फ कायद्याने गुन्हा आहे आणि त्याकरता 6 महिन्यांपासून तर 7 वर्षांपर्यंत शिक्षेची तरतूद कायद्यामध्ये आहे. हा कॉग्निजेबल ऑफेन्स आहे. मधल्या काळामध्ये औरंगाबाद हायकोर्टाने निर्णय दिलेला आहे. त्या निर्णयामध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे की कायद्यामध्ये जे स्पिरिट आहे वैज्ञानिक दृष्टिकोनाचं, त्याच्या विरुद्ध जो कोणी कृती करेल तोही कायद्यानुसार गुन्हा ठरतो, असा निर्णय औरंगाबाद हायकोर्टाने दिलेला आहे. त्यामुळे या कायद्याची व्याप्ती वाढवलेली आहे. त्यामुळे जो कोणी या कायद्याच्या स्पिरिटच्या विरुद्ध वक्तव्य देत असेल आणि प्रामुख्याने एखादी कृती करत असेल तर तो कायद्याने गुन्हा ठरू शकतो. आता ज्यावेळेस उद्धव ठाकरे यांनी बंगला सोडला त्या ठिकाणी निंब सापडली. आता निंब तर घरात असतातच ना. ही निंब मंत्र केलेली होती का, त्याला हळदी कुंकू लावलेलं होतं का, त्याला काही काटे वगैरे खुपसलेले होते का, असा कोणताही उल्लेख नाही. त्यामुळे मला वाटतं त्याबद्दल काही बोलण्याचा मला अधिकार नाही आहे. ती काळी विद्येकरता वापरलेली निंब आहेत अशा पद्धतीचा उल्लेख असता तर त्याबद्दल आपल्याला मत व्यक्त करता आलं असतं. जसं संजय राऊत म्हणाले की मग देवेंद्र फडणवीस का जात नाही आहे वर्षा बंगल्यावर, राहायला जात का नाही आहे. यामध्ये 2 अर्थ ध्वनित होतात की त्या ठिकाणी कोणीतरी काळी विद्या केलेली आहे म्हणून कोणी त्या ठिकाणी राहायला तयार नाही, किंवा तो बंगला अपशकुनी आहे आणि त्यामुळे कोणी राहायला त्या ठिकाणी तयार नाही असं म्हणणं आणि या पद्धतीचा प्रश्न उपस्थित करणं हे खरं म्हणजे कायद्याच्या स्पिरिटचं समर्थन करणं झालेलं आहे. की या पद्धतीची कोणी अंधश्रद्धा बाळगू नये, कोणताही बंगला या पद्धतीनं अपशकुनी वगैरे नसतो, या पद्धतीचा अर्थ त्यातनं काढला जाऊ शकतो. पण जर एखादी व्यक्ती असं म्हणत असेल की हा वर्षा बंगला अपशकुनी आहे, त्या ठिकाणी एखादा माणूस गेला तर त्या ठिकाणी तो काही दीर्घकाळ मुख्यमंत्री म्हणून राहत नाही, या पद्धतीचं वक्तव्य व्यक्त करणं किंवा या पद्धतीचं मत प्रदर्शित करणं हे कायद्याच्या स्पिरिटच्या विरुद्ध आहे आणि त्यामुळे औरंगाबाद हायकोर्टाच्या निर्णयानुसार हाही गुन्हा ठरू शकतो. हा जो महाराष्ट्रामध्ये जादूटोणा विरोधी कायदा संमत झालेला आहे त्याला सर्व पक्षांनी मान्यता दिलेली आहे. सर्व संमतीनं तो झालेला आहे. जरी राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या सरकारने तो आणलेला असला तरी त्यावेळेसच्या उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने याला 100% पाठिंबा दिला. भाजपने देवेंद्र फडणवीस त्यावेळेस अध्यक्ष होते, त्यांनी 100% याला पाठिंबा दिला. राज ठाकरेंनी पाठिंबा दिला. RPIच्या 3ही गटांनी, मग ते प्रकाश आंबेडकर असतील, रामदास आठवले असतील, जोगेंद्र कवाडे असतील, त्यांनी पाठिंबा दिला. जवळपास सगळ्याच पक्षांनी, ज्यांची नोंद महाराष्ट्रामध्ये, त्या सगळ्या पक्षांनी याला पाठिंबा दिला आणि एकमताने हा कायदा संमत झालेला आहे. राजकारणी जे बोलतात त्याचा जनसामान्यांवर खूप परिणाम पण होतो आणि त्यामुळे या कायद्याच्या स्पिरिटच्या विरुद्ध बोलणं हे सुद्धा योग्य नाही. त्याचे वाईट परिणाम जनतेवर होतात आणि म्हणून आपल्या सगळ्या राजकीय कार्यकर्त्यांनी आणि राजकीय पुढाऱ्यांनी आणि खास करून जे अधिकारावर आहे यांनी काळजी घेतली पाहिजे. यांच्यावर कायदा बनवण्याची आणि राबवण्याची जबाबदारी आहे आणि त्यामुळं वर्षा बंगला अपशकुनी आहे, त्या ठिकाणी काळी विद्या केलेली आहे, ह्या दोन्ही गोष्टी अत्यंत अवैज्ञानिक आहे. या जगात कोणतीच गोष्ट अपशकुनी नसते. या जगात कोणतीच काळी विद्या वगैरे काही करू शकत नाही. करणी जादूटोणा हे सगळं खोटं असतं. याच आधारावर जादूटोणा विरोधी कायदा बनलेला आहे आणि याच लोकांनी तो संमत केलेला आहे. त्यामुळे त्यांच्यावर ही जबाबदारी आहे की या पद्धतीची वक्तव्य आपल्या तोंडातनं जाता कामा नये. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.